खासदार सुप्रिया सुळे आज मसाजोगच्या दौऱ्यावर आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत, त्यांचं सांत्वन करणार आहेत. आपल्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आहे. आपण जर बघितलं तर वैभवी सुरुवातीपासूनच प्रत्येक आंदोलन असतील, मोर्चे असतील, यात सहभागी होताना पाहायला मिळते. वडिलांना न्याय मिळावा यासाठी जे आहे ते गेली 70 दिवसापासून जे आहे ते ती अविरतपणे या प्रकरणात लढा देण्याचा प्रयत्न करते. वैभवी, काय सांगशील? आज सुप्रिया सुळे जे आहे ते तुमची भेट घेणार आहेत, कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत. जसं इतरांनी आमच्या सांत्वनात परस भेट दिली किंवा ठिकठिकाणी मोर्चे असतील तिथे प्रत्येक जणांची भेट झाली, तसेच आज सुप्रिया ताई पण आज आमच्या सांत्वन पर भेटीसाठी येणार आहेत. आणि जी आमची आधीपासून मागणी होती की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि किंवा गावकऱ्यांच्या अनेक मागण्या असतील, जसं कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी त्या स्पष्ट केल्या की जे कोणी पोलीस असतील, कर्मचारी, त्यांचा यामध्ये हात असेल तर त्यांना पण यामध्ये सहआरोपी करावं किंवा जे ट्रॅफिक पोलीस होते, असं बरेच काही मुद्दे गावकऱ्यांनी सुद्धा मांडलेले आहेत. तसंच माझी पण एक म्हणजे विनंती आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक केलं पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जसं आरोपी अद्यापही म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही आहेत, तसं त्यांनी ते सुद्धा लवकरात लवकर घ्यावे. जर आरोपी लवकरात लवकर ताब्यात आली तर जी न्यायाची पुढील प्रक्रिया ती लवकरात लवकर होऊन आम्हाला सर्वांना लवकरात लवकर न्याय मिळेल. यासाठी जसं आम्ही इतरांना सुद्धा निवेदन दिले किंवा तसं आज सुप्रियाताई येणार आहेत, आम्ही त्यांना पण याच मागण्या करू. वैभव, आपण जर बघितलं तर शरद पवार येऊन गेले, त्यानंतर रोहित पवार येऊन गेले, अनेक नेते येऊन गेले, मात्र पवार कुटुंबातील आता सुप्रिया सुळे येतात. गेल्या 2 महिन्यापासून जे आहे ते सातत्याने या प्रकरणात ते आवाज उठवताना पाहायला मिळतात. आज तू विशेष काय त्यांना बोलणार आहेस? म्हणजे आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची तर पहिली भूमिका हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि आमचे पूर्ण गाववासीय नाही तर आज पूर्ण महाराष्ट्रसुद्धा एकच मागणी करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि जसेच काही असे पण आहेत की जे आमच्यापर्यंत येऊ शकत नाही आहेत, पण ते बाहेरसुद्धा आमच्यासाठी खूप करतायत. त्यांनासुद्धा वाटतं की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. तसंच सुप्रिया ताईसुद्धा आहेत, त्यांनी पण या न्यायाच्या भूमिकेत आम्हाला खूप साथ दिलेली आहे. म्हणून त्यांच्याकडे सुद्धा फक्त न्यायाचीच मागणी करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. आपण जर बघितलं तर रोहित पवार हे आले होते, तुझ्या शिक्षणाबाबत त्यांनी जे ते विचारपूस केली, शिक्षणाची जबाबदारी घेतो असेही म्हटले होते. आज तू 12वीची परीक्षा देतेस, एकीकडे लढा देतेस, काय वाटते या संदर्भात सगळ्या गोष्टीबद्दल? जी ही परिस्थिती जी आज आमच्यावर आहे ही खूप बिकट आहे, कारण की जे आमचं गाव आहे ते आज पूर्ण सुन्न पडले. या धक्क्यातून आम्ही सुद्धा सावरू शकलो नाही आहेत. फक्त म्हणजे जे माझं शिक्षणाचं आहे ते समजा मला वाटतं की ते नंतरही बघता येईल, पण आधी माझी किंवा आमच्या गावकऱ्यांची एकच भूमिका आहे, माझ्या वडिलांना न्याय मिळूस तर जे हे न्यायाचं उचललेलं पाऊल आहे ते कोणीसुद्धा मागे घेऊ नये. जसं की काल गावकऱ्यांनी सांगितलं, काही झालं तरी आम्ही देशमुख कुटुंबियाच्या मागे आहोत आणि त्यांचा हा शब्द आहे ते सुद्धा मोडणार नाही. जसं गाव आमच्या पाठीमागे तसं आज पूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा आमच्या पाठीमागे आहेत आणि त्यांनी सुद्धा सतत आमच्या पाठीमागे राहावं एवढीच विनंती करते. काल बैठकीला तू सुद्धा होती, त्या बैठकीत अशा चर्चा झाली की कुणी कुणालाही भेटो. ही जी चर्चा नेमकी आहे ते आमदार सुरेश दस व धनंजय मुंडे यांच्या भेटीवर झाली आहे. तुला काय वाटतं या भेटीबद्दल आणि या भेटीमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागेल असं वाटतं का? म्हणजे आत्ताच मी म्हणलं हे न्यायाचं उचललेलं पाऊल आहे आणि आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचं आहे. तर असं जनरलमध्ये आयुष्यामध्ये पण हेच चालू असतं की जर आपण एखादं चांगलं काम करायला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फटे येत असतात किंवा तो आणले सुद्धा जातात. तर अशाच प्रकारे ही एक घटना झालेली आहे. पण अण्णांनी झालं, मनोजदादांनी, बजरंग बाप्पांनी किंवा संदीप भैयांनी असे अनेक खूप जण आहेत, त्यांनी या न्यायामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी हे पाऊल, जसं आम्ही गावकऱ्यांनी भूमिका घेऊन हे पाऊल उचललं तसंच अनेक खूप जण आहेत की त्यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतलाय. तर मला एवढंच वाटतं की जे कोणी किंवा वेगळं वळण देणारे असतील त्यांना माझी विनंती आहे की जे हे न्यायाचं उचललेलं पाऊल आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि माझ्या वडिलांना आपल्या सगळ्यांना न्याय मिळवून घ्यायचा आहे. त्यासाठी जे कोणी वेगळं वळण आणते किंवा या न्यायाच्या ह्याला फाटे फोडते त्यांनी कृपया हे सर्व करू नये. आपण जर बघितलं तर काल ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ही भेट जी आहे ते बावनकुळे यांनी घडून आणली. बावनकुळे वेगळं वळण देतं असं वाटतं तुला किंवा ग्रामस्थांना? तर वाटतंच, पण तुला वाटतं? नाही, म्हणजे या भेटीबद्दल तर मला काही माहीत नाही. जसं आत्ता मी म्हणलं कोणीही असो त्यांनी वेगळं वळण देऊ नये किंवा इथून मागं सुद्धा अनेक प्रयत्न झाले की
वेगवेगळे याच्यामध्ये किंवा हे मुद्दा बाजूला ठेवून त्यांनी वेगवेगळे मुद्दे मध्ये आणले, कारण की ही न्यायाची जी भूमिका आहे ती कुठेतरी कमी होईल. पण तुम्ही काल सर्वांनी बघितलंच, गावकरी आजही सुद्धा आक्रमक आहेत आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही याच भूमिकेत राहू की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. निश्चितच आपण बघतो ही होती संतोष देशमुख यांची कन्या वैभवी. आज सुप्रिया सुळे जे ते मसाजोगच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्यासमोर काही मुद्दे मांडणार आहेत आणि ही आमची न्यायाची लढाई आहे, याला कोणीही वेगळं वळण देऊ नये अशी विनंती वैभवीने केली. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून इन मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.